मला खरा चॅलेंज जो आला तो मी एक फकीर मोहम्मद कटपाडी नावाचा एक मुसलमान लेखकाच्या कथा अनुवादित करत होते. बर तिथं मला हा प्रश्न आला कारण तिथं कल्चरमध्ये शिरणं हाच एक मोठा प्रश्न असतो आणि मुख्य म्हणजे आपलं अज्ञान खूप असतं त्या बाबतीत. उदाहरणार्थ त्यांची एक कथा अनुवादित मी करत होते आणि त्याचं सगळं वर्णन पाहता मला असं लक्षात आलं की ही सगळी रोजाच्या आजवर आधारित कथा आहे. त्या कथेला नाव कन्नड त्या लेखकाने दिलेलं होतं व्रत. तर मी त्यांना फोन करून विचारलं. मी शक्यतो लेखकांच्या बरोबर फोनवर संपर्कात राहते. मला आलेल्या अडचणी मी त्यांनाच विचारते आणि कुणाला विचारण्यापेक्षा. तर त्यांना मी विचारलं, म्हटलं याच्यापेक्षा या कथेला मी रोजा नाव देते आणि म्हटलं याच्यात तुम्ही अम्मा आप्पा म्हटलेलं आहे तर ते मी अम्मीजान अब्बूजान असं काहीतरी करते म्हणजे थोडा फ्लेवर येतो ना आपल्या दृष्टीने. तर त्यावेळेला त्यांनी मला एक सांगितलं की हा जो आहे म्हणजे आम्ही ब्यारी भाषा बोलतो, आम्ही ब्यारी समाजातले आहोत आणि आमचा जो समाज आहे हा व्यापारातून भारतात आलेला समाज आहे. त्यामुळे त्या काळात आलेला आहे. त्यामुळे आम्ही इथली संस्कृती स्वीकारलेली आहे. त्यामुळे आम्हीच रोजाला रोजा म्हणत नाही, आम्ही त्याला व्रत असंच म्हणतो.